महत्त्वाच्या बातमीकडे मृणालताई गोरे उड्डाणपुलाला 2021 मध्येच त्रुटींसंदर्भात इशारा देण्यात आला होता। पालिकेच्या 2021च्या दक्षता अहवालात बांधकामातील अनेक त्रुटींबद्दल नोंद करण्यात आली होती। 5 खांबांमध्ये तडे आणि हनीकोम्बिंग आढळल्याचा अहवालात उल्लेख आहे। भविष्यात रस्त्यावर तडे पडू शकतात, काँक्रीटचे भाग उखडले जाऊ शकतात असा इशारा देण्यात आला होता। या गंभीर त्रुटी असून सुद्धा कंत्राटदारावर केवळ किरकोळ दंडाची कारवाई करण्यात आली। उद्घाटनानंतर 24 तासातच रस्ता उखडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा जुना अहवाल पुन्हा चर्चेत आलाय। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसगावमध्ये झालेल्या पावसामुळे 1.5 एकरावरील कांदा नासून गेलाय। आधीच कांद्याला भाव नाहीये, दुसरीकडे पिकवलेला कांदा पावसात भिजल्यानं शेतकरी अडचणीत आलेत। कांद्यासाठी झालेला खर्च सुद्धा न निघाल्याचं कांतीलाल चौबे यांनी सांगितलंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी चौबे यांनी केली आहे। पावसाने झाले वाट लागले, अवकाळी पावसाने कांद्याला अनुदान नाही, काय नाही। गडी लावून सकाळीपासून कांदा फिरून उसात टाकायला लागलोय। काढायला तेवढाच खर्च, खताला मुताला फवारण्या ह्या त्या काय हीच नाही की खत टाकलं होतं काय त्याला आम्हाला अनुदान द्यावं सरकारने, काही नुकसान भरपाई